आईवडील लेकराला कधीच उपाशी मरू देत नाहीत आणि आईवडील म्हणजे लेकरासाठी सर्व काही. मित्रांनो, कहाणी आहे एका अनाथ मुलाची. जो मुलगा आईवडिलांशिवाय जगतो आहे. त्याच्या डोळ्यात तर पाणी आहेच आणि टेन्शनही आहे मित्रांनो, परंतु त्याच्या ताटात मिठाचं पाणी आणि चपाती आहे. तो अक्षरशः मिठाच्या पाण्यासोबत चपाती चुरून खातो आणि त्याच्याबरोबर तोंडाला चव यावी म्हणून कांदा खातो. मित्रांनो, अक्षरशः मलाही वाईट वाटलं ते व्हिडिओ बघून की तो चपाती आणि मिठाचं पाणी चुरून खातो आहे आणि डोळ्यात त्याच्या पाणी येतं आहे. एका हाताने पाणी पुसतो आहे, दुसऱ्या हाताने मिठाचं पाणी चपातीसोबत चुरून खातो आहे. मित्रांनो, आईवडील हे लेकरांसाठी सर्व काही असतात. आईवडील लेकराला कधीच उपाशी मरू देत नाही. एवढंच नाही तर त्याचं फ्युचरही बनवतात. परंतु दुर्दैवाने त्याचे आईवडील माहीत नाही, परंतु तो आज अनाथ आहे आणि तो स्वतःची लढाई स्वतःशी लढतो आहे. तो त्याच्या स्वतःला तयार करतो आहे फ्युचरमध्ये मोठा माणूस बनण्यासाठी. मित्रांनो, त्याच्या त्या धडपडीसाठी माझ्याकडून तर सलाम आणि देवाचरणी प्रार्थना करतो की देवाने त्याला चांगलं असं आयुष्य द्यावं. मीठ पाणी खाण्याची वेळ त्याची संपून जावी. आज जरी तो मीठ पाणी खातो आहे, मिठाची चव प्रत्येक जेवणाला बदलते. मित्रांनो, जेवणात जर मीठच नसेल तर चव नसते. परंतु आज जो मुलगा पाण्यामध्ये मीठ मिसळून खातो आहे, अक्षरशः तो मुलगा एक ना एक दिवस खूप मोठा बनेल, कारण त्याला कष्टाची जाणीव राहील आणि त्याच्या अन्न जे खातो आहे त्याचीही जाणीव राहील. मित्रांनो, डोळ्यात त्याच्या पाणी खळखळून निघतं. तो एका हाताने पाणी पुसतो आहे, दुसऱ्या हाताने मीठ पाण्यात टाकतो आहे आणि ती चपाती चुरून खातो आहे. कांदा हातातून तसाच बाजूला पडला, तोच कांदा पुन्हा पाण्यात धुवून खातो आहे. मित्रांनो, खूप वाईट वाटलं मला हा व्हिडिओ बघून.